नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज ना जरा खुशीत आहे. म्हणजे आधी तर मला माहीत नव्हतं हे काय आहे काय नाही. तर आज गेल्या दीदीताई आणि त्या, आणि कसं घर एकदम सुनं सुनं झालं. आणि त्यांनी माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज ठेवलेलं आहे. त्यांनी रस्त्यातून मला फोन केला. ताई म्हटली, म्हणजे माझी सोनू मुलगी लहानी, की मम्मा तुझ्यासाठी सरप्राईज आहे, थोडं पटपट आवर म्हणे, लवकर आवरून घे. म्हटलं ठीक आहे. मग मी आवरायला घेतलं पटकन. आणि नंतर तिने ना सगळं म्हणजे 11 वाजेला मात्र तिने सांगितलं की मम्मा लवकर आवर आणि ना तुला जायचं आहे म्हणे. म्हटलं कुठे? तर म्हणे मूव्ही बघायला. आता हे बघा असं. आणि मी नेमकं ना फ्रीज आवरायला काढलं होतं. मला काय माहिती, म्हटलं आता जायचं आहे की काय कुठे, आपलं चला म्हटलं हे तरी एक काम करून घेऊ. आणि रिकामं ना करमत पण नव्हतं मला. तर म्हटलं चला आता घर रिकामं असल्यामुळे, मी रिकामी नव्हती पण घर रिकामं होतं खूप. म्हणजे कसं मुलं गेल्यावर थोडंसं आवरावरी करायचीच होती मला अशी. पण मग तिने म्हटली की तिला काय वाटलं, म्हणजे आता ही मम्मी आता घरी एकटी ना काहीतरी विचार करत बसते आणि चालू ठेवते बुवा. हिचं होतं तसं, खरंच आहे. घर रिकामं झालं तर खायला उठतं. आणि खैरनार सर पण आज येतील एखाद्या वेळेस, चिखवळला गेलेले आहेत आणि मुलं पण आता गेले आहेत सगळे. तर गुरु बाळ सगळे गेले. आणि माझा आदू, रिदू, आर्या, म्हणजे नातवांमध्ये माझे हे 15 दिवस कुठे गेले कळलंच नाही मला. आणि तसंच आता कसं आहे, इथे किचन ओट्यावर थोडंसं सामान मी ना काढून ठेवलं होतं डब्यांमधलं, ते एका बाजूला ठेवून. आणि म्हटलं आता किचन ओटा तरी आवरून घेऊ पहिले. असं एक एक कामं करत राहून आणि तुमच्याशी पण बोलते मी. आता ही जर तेल जर मी काढते ना, तर बाजूला मी ही पिशवी ठेवत असते कायम. आणि नंतर ना तिला सकाळी ठेवून द्यायची, किंवा जेव्हा तुम्ही काढतात ना त्यानंतर 2-3 तासाने तिला परत अशी निथळून घ्यायची. जवळजवळ 2-3 चमचे तेल निघतं. म्हणजे माझी अशी सवय आहे. या कॉर्नरवर ना मी ठेवलेले मसाल्याचा डबा, मिठाचा डबा, तेलाचा डबा, म्हणजे तेलाचं भांडं छोटंसं, पोळ्यांना तेल लावायचं, छोटी बरणी, म्हणजे वापरायपुरतं मी वरती काढत असते. आणि बाकीचं ना इकडे एक शेल्फ आहे त्याच्यामध्ये ठेवते तेल वगैरे सगळं एका ठिकाणी. आणि इथे याच्यावर एकाच ठिकाणी सगळं ठेवलं ना, स्वयंपाक करताना पटकन अगदी जवळ घेता येतं. तर आता इथे सगळं घासून आणि ठेवून दिलं. म्हणजे खालचं जागा घासली, वरचे भांडे तसे स्वच्छच होते, थोडेसे कपड्याने पुसून घेतले. थोडंसं असं चिकट झालं होतं, जरा लक्ष नाही दिलं गेलं ना 8-10 दिवस. आणि म्हणजे घासलं, पण तू इतकं असं डीप क्लीन नव्हती करत मी. थोडं वरवर, म्हटलं मुलांबरोबर खेळायचं राहायचं ना मला. आजी खेळत होती मुलांबरोबर. तर आता मिक्सर पण मी घासून घेतलं, सोबतच गॅस शेगडी पण घासून घेतली. म्हणजे ना एकाच वेळेस सगळं घासून घेतलं. आणि 2 फुटापर्यंत, जर आपण 1-1.5 फुटापर्यंत तुमचा हात पुरत असेल ना, तेवढी ती स्टाईल जर घासून घेतली ना, म्हणजे कळकट होत नाही आणि सारखं तेलकट असं लागत नाही. आणि त्या कडांमध्ये ना असं लालसर असं तेलाचा भाग जर राहून गेला ना, तर लाल लाल पडतं. तर आता हे असं मी स्वच्छ करून घेतलं. तुम्ही कसं करता ते कमेंट करून नक्की कळवा. तर आता ओटा पण आवरून झाला आहे, जरा पटपट करायचं आहे. आणि खूप म्हटलं आता जायचं तर आहे, तसं 1 वाजता जायचं होतं, म्हणून मग मी म्हटलं जरा आपली ही सगळी कामं होऊन जातील. तर आता गॅस शेगडी पण झालेली आहे, त्याच्यावरच्या सगळ्या जाळ्या वगैरे घासायला घेतल्या. आणि किचन ओटा पण आवरून घेतला. सकाळी ना मेथीचे पराठे केले होते सोबत न्यायला. म्हटलं अगं असू द्या, कारण ना लहान मुलं आहे म्हटलं सोबत. आणि रस्त्याचं काय असं भरोसा नसतो ना आपलं, गाडीचं काही पण असं वेळप्रसंग सांगून नाही येत, आपल्याबरोबर आपलं राहू द्यायचं. तर तसे हॉटेल तर आता काय 10-10 मिनटावर आहेत, परंतु रस्त्याचा प्रॉब्लेम हा शकतो. कधी ट्रॅफिक जास्त असू शकते किंवा काहीही असं होऊ शकतं ना, तर आपण सोबत राहू द्यायचं म्हटलं. आता इथे ना शेगडीच्या वरच्या सगळ्या जाळ्या वगैरे झालेल्या आहेत. सिंक पण धुवून घेतलं आणि नळ वगैरे स्वच्छ धुवून घेतले. आणि हे बघा आता मस्त असं किचन ओटा पण आवरून झाला, तर जरा समाधान पण वाटतं आहे आता. आणि लगेच म्हटलं ना फ्रीजला पण आता थोडंसं कपडा मारून घेऊ. असं करताना ना म्हटलं आता थोडं ना 1 दिवसाआड जरी आपण कपडा मारतो ना, तर फ्रीज पण असं स्वच्छ राहतं. म्हणजे ना आता आपण किचन ओटा पण आवरला, म्हटलं आता मिक्सरचं भांडं पण, आणि तोच कपडा म्हटलं थोडासा नळाखाली धुवून घेतला मिक्सरचा पुसायचा, आणि लगेचच पुसून घेतलं. अगदी 2 मिनटात हे काम झालं. आणि आता ते ना कांद्या आणि बटाट्याचं ना थोडंसं आवरायला काढलेलं होतं. आवरायला म्हणजे नेहमीचंच असतं ते, जे बास्केट आहे ना ती स्वच्छ धुवून घेतली होती काल. तर आता त्याच्यामध्ये भरायचं आहे त्या वस्तू. तर आता एक एक लावते.
बटाट्यांना नाही कोंब येतात ह्या दिवसाचे, आणि कांदे पण ना आता मध्येच पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे थोडेसे खराब होत होते. तर ते सगळे स्वच्छ करून घेतले आणि नंतर एका बास्केटमध्ये म्हणजे एका कप्प्यामध्ये भरले आणि कागद टाकून ठेवला. म्हणजे ना वरच्या याची घाण खाली पडली की खालची वस्तू खराब होते. सगळ्यात शेवटी कांदे ठेवायचे, म्हणजे ना कांद्याची जास्त घाण पडत असते. आणि नंतर 2 नंबरला लसूण आता नाही आहे, बाहेर आहे माझा ठेवलेला असतो गावाकडचा आणलेला. तर आता वरती ना हे ठेवले बटाटे, आणि लसणाचं हे माझं लसूण सोलायचं आहे. तर त्याच्यात कधी कधी सोलायला कामात येतं. मग आता इथे ठेवून दिलं एका बाजूला. किचन पूर्ण क्लीन करून झालं का एकदम असं वाटतं, वा एकदम पीस ऑफ माइंड, एकदम शांत वाटतं. आणि आता ना माझ्यासाठी मी ना पराठा करायला घेते. हे पीठ ना मुलींना मी दिले होते दशम्या सकाळी सकाळी ना, त्या गेल्या तर ते पीठ उरलेलं आहे. तर त्याच्या आता मी ना मस्त छान थालीपीठ करते आणि ते खाते. थालीपीठ म्हणजे लाटून दशम्या करते मी. किती झालं तरी पेटपूजा काही संपत नाही, म्हणजे ती तर असतेच ना, करावीच लागते, खावंच लागेल. आणि माझी डायबिटीजची गोळी असल्यामुळे मला म्हणजे करूनच घ्यावं लागेल. म्हटलं काहीतरी खाऊन घेऊ. सगळं आता आवरलं थोडंसं निवांत पण वाटतं. आणि मग खाते. आणि मला एका ठिकाणी जायचं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे असा, मी कुठे जाणार आहे. आणि ना माझ्या मुलीने मला सरप्राईज दिलेला आहे. तिने मला आधी सांगितलं नाही की तू काय करायचं काय. नंतर तिने मला गेल्यावर रस्त्यातून फोन केला आणि सांगितलं की मम्मी तुझ्यासाठी मी असं असं केलेलं आहे सरप्राईज, तर तू जाऊन ये. मग मी तुमच्यासाठी सरप्राईज ठेवते. तर पुढे बघूया आपण काय सरप्राईज आहे ते. पण सुरुवातीला मी आता ना हे थालीपीठ लाटून घेते. त्यांना कसं वाटलं की आता मम्मी ना आता एकटी ना, तर मम्मी थोडीशी आता हे होईल काय, म्हणजे विचार करत बसेल, घर रिकामं रिकामं वाटतं. आणि वाटतं खरंच आहे. आता 15 दिवसापासून मुली होत्या, नैनिशा पण होती, आमचा बाळ होता, गुरु बाळ गेला. त्यानंतर मग हे मुलं होते म्हणून थोडस एवढं नाही जाणवलं. जाणवतं बाळाचा तर मला कानाला आवाज येत होता 2 दिवस, अगदी 2-3 दिवस चांगला. आणि नंतर काय झालं, मग ती गेली, नंतर दीदी गेली, ताई गेली, म्हणजे दोघं एकत्रच गेल्या त्या. आणि घर मात्र खायला उठलं. आणि खैरनार सर पण नव्हते, त्या होते तेव्हाच खैरनार सर 2 दिवस ना गावाला गेलेले होते. चिखवला पहिले म्हणजे ना खैरनार सर एकटे गेलेले आहेत, थोडंसं काम बाकी होतं म्हणून. तसं ते आज किंवा उद्या येतीलच. तर मी ना आता हे थालीपीठ लाटून घेते, दशम्या लाटून घेते माझ्यासाठी. तर असं मला घर रिकामं रिकामं वाटतंय. आणि ही मुलगी ना, आमची ही ताई आणि दीदी, ह्या दोघी मिळून, पण ताई जरा जास्त असं विचार करून बरोबर प्लॅनिंगने करत असते कुठल्या पण गोष्टी. मी शेवटी तिला म्हणते तू आहे ना कंपनीत एचआर आहे, बरोबर आहे, मॅनेजमेंट कसं करायचं हे तिला अगदी पक्क कळतं. तर मी ना आता इथे ना हे थालीपीठ करून घेते ना, फ्रीज मध्ये असल्यामुळे ना खूप हाताला चिटकलेला आहे. तवा पण आता मस्त तापले, म्हणजे मंद गॅसवर ठेवलेला होता. असं थालीपीठ बनवून घेते छान असं कुरकुरीत मस्त. आणि मुली कशा आहेत म्हणतात, मम्मी विचार करू नको, हा शपथ आहे तुला. असं शपथ वगैरे घातल्यावर आपण पण म्हणतो जाऊ दे लेकरं. आता कसं आहे, शो मस्ट गो ऑन, त्यांना त्यांचं लाईफ आहे, आयुष्य आहे, त्यांना जगायचंय. आपलं लाईफ आता वेगळं, त्यांचं वेगळं. आले भेटले झाले इथपर्यंत होऊन जातं. आणि आपलं समाधान झालंय ना, मुली आल्या आहेत आपल्याकडे, राहिल्या 8-15 दिवस. आणि आता कसं आहे, प्रत्येक आई वडिलांना तर वाटतं की मुलगी आपली आपल्या जवळच असावी. पण तसं नाही होत. तिलाही तिचं आयुष्य आहे. आपणच तिचं लग्न करून दिलेलं आहे. शेजारी ना काम चालू आहे, त्याचा आवाज मध्ये मध्ये तुम्हाला येत असेल. तर त्यांच्या मुलांच्या शाळा आहेत, त्यांच्या घरच्या लोकांचे प्रॉब्लेम आहेत. तर थोडस शांत बसले, विचार केला. म्हणजे माझं हे दरवर्षीच आहे, म्हणजे दरवेळेच आहे अगदी. जेव्हा येऊन ते परत गेले की मला असं होतं थोडस. तर त्यातून बाहेर पडायचं म्हटलं चला. तर आता मी मस्त छान असं थालीपीठ करते, मला सापडत नाही काय होऊन जातं ना. मग आता आमचे हात झाले आता 2-2, 2-2, 4-5, 6 हात झाले होते. कोणी लावायचं भांडे, कोणी काही. तर त्याच्यामुळे एक वस्तू कुठे आता हळूहळू रुळावर येईल. कुठे ठेवायचं, काय ठेवायचं. आणि कसं आहे ना, घाई गर्दी व्हायची, लहान लहान मुलं आहेत, थोडीशी गडबड पण होते. तर चालायचं. आणि गडबड अशामुळे होते
की मुलांना असं वाटतं नाही की मोकळं मिळतं खेळायला, त्याच्यामुळे ते खूप खेळतात आणि दिवसभर म्हणजे मस्त तसं धिंगाणा चालतो. आणि सारखा मला आर्याचा आणि गुरुचा आवाज मात्र कानावर येतो आणि ऋतू ममाजी ममाजी चालूच ठेवतो. मला जवळजवळ आता महिना 15 दिवस लागून जाईल. ह्या गोष्टी सगळ्या माझ्या डोक्यातच राहतील, सारखी आठवण येत राहील मला त्यांची. मी ना आता हे तव्यावरच ठेवते, ते मला ना कडक आणि गरम गरम जास्त आवडतं. जरा चेंज करून येते, करून घेऊ म्हणजे निवांत बसता येईल खायला. तर तयारी माझी झालेली आहे, पण मी आता पहिले जेवण करते. जेवण थालीपीठ मस्त असं गरम होऊन राहू देत होतं मी तव्यावरच, एकदम मस्त वाटतं खायला. आणि मी लोणच्या बरोबर खाणार आहे, मला दह्याबरोबर खायचं होतं, पण काय झालं ना, काल ना दही संपलं. गबरूला पण दही भात द्यावं लागतं ना, तर म्हटलं जाऊ दे आता काही आणायचं नाही. आता गबरूला आज अंडी दिलेली होती ना त्याच्यामुळे. आणि मस्त असं लोणचं आहे. लोणच्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत माझ्या ऑलरेडी आपल्या चॅनलवर. तर मी आता मस्त असं जेवण करते आणि आपण डायरेक्ट भेटूया मी जिथे जाणार आहे तिथे. एकटीच आली होती, म्हणजे मला माहीतच नव्हतं की मला कोणी सोबत मिळेल. ॲक्च्युली काय झालं होतं, ताईने ना माझ्या लहान्या मुलीने ना तिकीट बुक केलेलं जिम्मा फील्डचं, आणि त्यासाठी मी इथे आली. पण योग असा असतो, नशिबात लिहिलेलं असतं त्याप्रमाणे म्हणजे टीचर इथे मला भेटल्या. म्हणजे मी ना पार्लरचा कोर्स केला होता त्यांच्याकडे आणि खूप छान भारी वाटलं. म्हणजे काही न ठरवता जे विधिलिखित असतं ते कधी कधी घडत असतं, त्याच्यावरही विश्वास बसतो बरं का कधी कधी. आता मस्त सिटी सेंटरला आलेला आहोत आणि छान झुम्मा मूवी आम्ही बघणार आहोत. योगायोगानेच मला त्या भेटल्या, म्हणजे काही ठरवलं नव्हतं. ॲक्च्युली बघा त्यांचा ड्रेस कोड पण झालेला होता. मला माहीत राहिलं असतं तर मी पण असं घालून गेली असती ना. छान सगळ्या मैत्रिणी भेटल्या, गुरु भेटल्या. माझ्या गुरु म्हणजे मी जे पार्लरचा कोर्स केला होता ना, ह्याच त्या मॅडमांकडे केलेला होता. आणि मी त्यांना खूप मानते, म्हणजे त्यांना खूप असं पॉझिटिव्ह सांगतात सगळं. खन्ना सरांचे मित्र आहेत गव्हाणे, त्यांच्या बहीण आहेत त्या मंदाताई पण भेटल्या. झुम्मा खेळला मस्त आपण सगळ्यांनी. हो. त्या त्यांच्या ऑफिसच्या मैत्रिणींबरोबर आलेल्या होत्या, अचानक भेटल्या आणि त्यांनाही खूप आनंद झाला म्हणजे भेटून. आणि आता ह्या बघा, या सगळ्या कशा जमा झालेल्या आहेत एका ठिकाणी. मला ना गाडी बघूनच कळतं विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे की नाही ती. अप्रतिम अभिनय. आणि कसं आहे, मराठी मूव्ही म्हटला की मला थोडं जवळचं वाटतं, बघायला मला आवडतात. आणि त्यातले त्यात थोडशा कॉमेडी मूवीकडे माझा जास्त कल असतो, मला कॉमेडी बघायला खूप आवडतं. रोजच्या आपल्या जीवनात ना थोडंसं हलकं फुलकं असायला हवं की नाही. हा माझ्या मुलींनी सरप्राईज केलेला माझ्यासाठी प्लॅन आणि मी बघितलेला मूव्ही आणि पूर्ण मी शेअर केलेला व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया छानशा अशा व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू.